रिक्षाकडे वळायचं कारण काय, म्हणजे कसं काय वळलात रिक्षाकडे? मग आधी ही लहान असताना ना धुणं भांड्याचे काम करायचे मी आणि आई हॉटेलमध्ये कामाला. पण त्याने काय व्हायला लागलं, ही 2-3 महिन्याची असल्यामुळं हिला घेऊन मला जायला लागायचं कामाला. मग ते कामात ही पाण्यात बसून 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 एक दिवस इतकी आजारी झाली की हिला ऍडमिट करायला लागलं. म्हणून मग आम्ही असा विचार केला आईने मी की कशाला दोघी जाण्यापेक्षा एकीने घरी राहायला पाहिजे आणि एकीने काम बघू. असं मग आई घरी राहायला लागली. आई घरी, मग मी कामाला जाय. असं करत 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 मग ते धुणं भांडे पण नाही, मग पेशंटची कामं म्हणजे सिस्टरचं करायला लागलं. पण 12 तास मला कंटिन्यू त्यात राहायला लागायचं, लक्ष व्हायचं. मग हे मी हॉस्टेलला टाकले 5वी पासून महर्षी कर्वेला. पण तिथं पण काय व्हायचं, खर्च जो तिला द्यायला लागायचा तो जमायचा नाही. 5वीत जवळजवळ इतका खर्च होता. मग शेवटी फ्रीमध्ये असतं ना त्या हॉस्टेलला तिला टाकलं. तिथं 3 वर्ष होती, केडगाव पंडिता रमाबाई मिशन. तर तिथं मग टाकली. मग 10वी पर्यंत ती तिथंच होती. त्यानंतर असं झालं की आता नाही, 12 तास नाही होते, 24 तास मी ड्युटी करायची. 24 तास परवडलं पाहिजे. आम्ही 5 घरात, घर पण खूप पडकं होतं, आता नीट केलंय 2 वर्षापूर्वी. तर आजी भंगारचं आधी वडील करत होते माझे, आधी वडील करायचे, पण ते 2 वर्षापूर्वी वारले. त्याच्या आधी 3 वर्ष हातरुणातच होते. मग त्यांचं जागीच सगळं करायला लागायचं. तर मग म्हटलं काहीतरी करायला पाहिजे. तर मी 4 व्हीलर माझं झालंय ट्रेनिंग. तर मी म्हणलं ते ट्राय करायला गेले. तर तिथं झालं सगळं, डाऊन पेमेंट झालं, गाडी काढायची. तर ते म्हणले तुमचं ब्लॅक लिस्टला आहे. म्हणजे ट्रॅव्हल करतो. हा, तर ब्लॅक लिस्टला तुमचं नाव आहे. मैत्रिणीला लोन काढून दिलं, मग त्याने भरलं नाही. मग त्या ह्याने मी ब्लॅक लिस्टला, मग ते सोडलं. तर परमिट रिक्षाचे चालू होते. तर त्या टायमात जावई आमचे म्हणले की बघा मामी, निघलं तर निघलं, आपल्या ह्याने नाही निघलं तर सोडून द्या. म्हणून मी ट्राय केलं. लायसन झालं, बॅच झाला, परमिट झालं. आणि आता लोन करायचं तिथं पण ब्लॅक लिस्टलाच होते मी. पण देवाची कृपा झालं ते लोन. जास्ती व्याजदर गेलं पण झालं, म्हणजे ते व्हायचंच होतं. मग रिक्षा शिकायची तर मला कुणीच रिक्षा नाही दिली, लेडीज म्हणून. आणि मी जिथं ड्रायव्हिंग साठी लावलं होतं त्या बाबाने मला महिनाभर खेळवलं. उद्या ये, परवा ये, ह्या टायमाला ये, त्या टायमाला ये. मी शेवटी म्हणलं सर तुमचा प्रॉब्लेम काय? तर तो म्हणला नाही, मला तुझ्या शेजारी नाही बसायचं. म्हणलं का? तू लेडीज आहे. म्हणलं मला 2 तास शिकवा, फक्त सांगा बेसिक. नाही म्हणलं मला तुला शिकवायचंच नाही, तू लेडीज असल्यामुळे. बरं ठीक आहे म्हणलं. मग मी त्याकडनं पैसे बी नाही घेतले ड्रायव्हिंगचे. मग जावयांना म्हणलं जावई असं असं आहे. तेव्हा जावयांना थोडा हार्टचा प्रॉब्लेम होता म्हणून ऍडमिट होते जावई. तर ते सोडलं डॉक्टरांनी. मग त्या दिवशी जावयांनी सलाईन लावून 2 दिवस सलाईन असताना मला रिक्षा शिकवली वारजाला 2 दिवस. आणि 3ऱ्या दिवशी माझं लायसन होतं. तसंच घेऊन सलाईन सहित माझ्या बरोबर ते आरटीओला आले. बहिणीचं पोरग ते मागं बसले. आम्ही घाबरू नका, 2 दिवसाचं तुमचं ट्रेनिंग आहे, तुम्ही व्यवस्थित करा. फर्स्ट गिअरला टाकली तुम्ही गेले तरी चालेल, काही नाही, पण बंद पाडू नका. तर मग आमचीच घरातली रिक्षा घेऊन गेलो. जावे बापू मागं बसले, सर मामी बंद पाडू नका, मामी बंद पाडू नका. एवढी म्हणजे हितनं तिथपर्यंत रिक्षा गेली. ते म्हणलं घ्या बाजूला, झाली. थोडक्यात झालं, म्हणजे मला जास्ती चालवाय बी नाही लागलं. मग त्यानंतर ते झालं, लायसन झालं, परमिट आलं. त्यावर बी मला कोणी रिक्षा नाही दिली. नाही म्हणे तू लेडीज आहे, आम्ही देणार नाही. मग माझी रिक्षा निघायच्या टायमाला तिथं बी लय प्रॉब्लेम आले, लोन व्हायना. मग म्हणलं बघ द्यावा, तुला मला द्यायचे असेल तर दे, नाही तर जाऊ दे. मला तसं पण धुणं भांडीच करायचं. पण एक सेवा विकास म्हणून त्यांच्याकडे फाईल टाकली. तर ते म्हणले होते की काही नाही, पण तुम्ही वेळेत भरा. म्हणलं तुम्ही काळजीच करू नका. मग झालं लोन, गाडी काढली, तरी मला कोण शिकवाना. त्या माझ्या स्वतःच्या गाडीवर मला कोण शिकवाना. मग तशीच एक जण होता चव्हाण काका म्हणून. तर ते म्हणले घ्या, काय नाही होत, काय फुटायचं पुढचं फुटू दे, नाही तर तू फुटू दे, काढ गाडी बाहेर. 8 दिवस आणली तरी तशीच होती गाडी. पासिंगला तू गाडी हितनं घेऊन जाणार, हे माझं शब्द. त्यांनी माझ्या बरोबर 4 दिवस धडक मागं बसायचे. मी चालवणार नाही, तुझ्या शेजारी बी बसणार नाही, माग घे, धडकू दे,
पुढच्याचं मी नुकसान देतो. मग ते म्हणले तसं म्हणून मी 4 दिवस माझ्या बरोबर आले. 5व्या दिवशी मी माझी गाडी काढली, फिरली 5 आणि पुढचे 8 लगेच पासिंग गाडीची आली माझी. मी स्वतः आळंदीला गाडी घेऊन गेलो. हितनं गाडी आळंदीला मी स्वतः घेऊन गेलो, न कुणाला टच करता न काय करता. गॅस भरायला बी तुझी तू जायचं, आम्ही कोणी येणार. घासली गाडी. तेव्हा म्हणलं काय तुला येते का नाही. म्हणलं नाही येत. मला कशी घ्यायची ती सांग. मागे घे पुढे घे मागे घे पुढे घे. लाईन अख्खी थांबली पण तेवढी मी भरून गेलो. मग त्यानंतर मला कुणी सांगायला लागलं नाही. आज 4 वर्ष झालं मला कुणी सांगायला नाही लागलं. तुला काय वाटलं आई जेव्हा तुला माहिती होतं का की आईने रिक्षा घेतली? हो, चाललेलं की 4 व्हीलर घ्यायचंय, पण नंतर रिक्षा घेतली हे असं आश्चर्यच झालं की मला मम्मीने रिक्षा घेतली वगैरे. काय काय लोकांचं कसं होतं, तुझी मम्मी रिक्षा चालवती, किंवा माणसांचं पण होतं असं नाही का, वेगळ्या नजरेने बघायचे. हो, सगळेच तसे बघायचे. पण नंतर म्हणलं नाही, आपण जर सपोर्ट केला नाही तर नाही का काय होणार नाहीये. मग मी ठामपणे सगळ्यांना सांगायला लागले की माझी मम्मी रिक्षा चालवते. तेव्हा त्यांचा सगळ्यांचा मला सपोर्ट भेटला. नाहीतर सगळे माझ्याशी शक्यतो तरी लय बोलायचे नव्हते किंवा नाही का महिला रिक्षा चालवते, तुझी मम्मी रिक्षा चालवते, असं तसं खूप मला पण लय बोललेले लोक. पण मी म्हणलं नाही, माझी मम्मी रिक्षा चालवते, मला तिच्यावर गर्व आहे आणि हेच आहे, तुम्हाला बोलायचे बोला. असं कधी होतं का म्हणजे आता मम्मी रिक्षा चालवते दिवसभर, तू त्यावेळेस जेव्हा मम्मी रिक्षा घेतली तेव्हा साहजिक मुलगी असते तर ती मनातलं काढण्याचा प्रयत्न करते, आईच्या मनात अजून खोलवर काय तीच काढू शकते. मग तू काही असं कधी तुमचं काही त्यावेळेस बोलणं झालं का? नाही, मला 1.5 वर्षानंतरच कळालं. नाही, कळालं बरोबर आहे, पण जेव्हा आई चालवत होती तेव्हा तू भेटली असेल ना आईला. दोघींची एकमेकांशी काहीतरी बोलणं झालं असेल ना त्या बाबतीत? नाही, बोलणं हे झालं की नाही का कार आपल्याला काढायची होती, ती काढता आली. मला काय त्रास आहे, तेव्हा तुमचा काय विषय झाला होता, तू मला पाहिजे. तेव्हा शक्यतो तरी हेच बोलणं झालं की नाही का मला ड्रायव्हिंग आवडती म्हणून मी कार काढणार होते, तर आता ती रिक्षा काढली आणि आता मी त्यात खुश आहे नाही का. असं बाकी एवढं काय खोलवर आमचं बोलणं नव्हतं झालं. त्यावेळेस आलेल्या अडीअडचणी तुझ्या बघितल्या त्या काय कधी सांगू शकतेस का? तुला त्रास झाला बघून की अरे आईला एवढा त्रास होत? हो, जेव्हा ती रिक्षा वगैरे चालवून संध्याकाळी घरी यायची, तिचे हातपाय वगैरे सगळे सुजलेले असायचे आणि जे हे हात होते ना सगळं असं सालपाट निघायचं आणि जवळजवळ ते एकदम दमून डोळे लाल वगैरे नाही का, एकदम असं दमल्यासारखं वाटायचं आणि खूप डेंजर वाटायचं की ते बाबा मम्मी अशी झाली, एवढं दुखतंय, तिला त्रास होतो एवढा नाही का असं एवढं. आणि तिला आहे ना खूप त्रास व्हायचा ते रिक्षा ओढणे किंवा मागं करणे, किंवा कधी पेट्रोल भरायला गेली ती किंवा गॅस भरायला गेली तर लोक म्हणायचे लेडीज म्हणलं तुला पुढं आम्ही नाही देणार, मागच थांबायचं, 1-1 तास 2-2 तास ती लाईनीला थांबायची, मग गॅस भेटायचा असं. आणि काय लोक माणसं काय करायची, लेडीज म्हणले ना जो मागचं असतं ना तिथं मुद्दामून पाय ठेवणार किंवा काय असं टच करण्याचा प्रयत्न करणार, असं हे खूप घाण आहे. रिक्षा चालवताना आलेले चांगले वाईट नाही, वाईट म्हणजे असं जास्ती नाही, 2च. म्हणजे एक असं पेदाड बसलं आणि ते सारखं म्हणजे मला मागणं नाही का असं सारखं, म्हणजे वयस्कर होतं पण आणि चांगले अनुभव खूप. म्हणजे लोक इतकी चांगली भेटली ना, म्हणजे रिक्षावाले पण क्यूला गेले की ताई मावशी गाडी लावा, तुम्ही घेऊन जावा भाडं. कुठल्या पण मी क्यूला जाऊ दे, कधी कुणी मला माग सर म्हणा, ताई काकू मावशी घ्या तुम्ही भाडं घेऊन जा. नाही मी लाईनीला नाही तुम्ही पहिलं भाडं घेऊन जा, तुम्ही थांबून. रात्रीचं जरी मी क्यूला थांबले ना तरी मला क्यूला कोण थांबू देत. असं झालं एखाद्या वेळेस की असताना असं झालंय की त्या दिवशी बिझनेसच झाला नाही, जसे गेला तसेच परत आला. लॉकडाऊन मध्ये झालं तसं, अख्खे 8 दिवस कोण गाडीतच नाही बसलो. म्हणजे त्या टायमाला अक्षरशः आमचे खायचे वांदे झाले. मार्च महिन्यात जेव्हा लॉकडाऊन सुरुवातीला पडायला लागला की बाबा आता विषाणू आलाय किंवा एअरपोर्टवरनं जी माणसं येतात ती, तेव्हा जेव्हा रिक्षाचं बसणं लोकांनी बंद केलं किंवा की असं एकामेकाला हे नाही त्यावेळेस घर कसं चाललं नाही. मग तेव्हा आई आमची ती कामं करायची तिच्या याच्यावर, किंवा आम्ही जी सेव्हिंग करून थोडंफार ठेवलं होतं त्याच्यावर. राशन तर बिलकुल घरात नव्हतं. आई जिथे कामाला जायची ना तर ते आम्हाला त्यांचं जेवण राहिलेलं द्यायचे किंवा ते जे स्वयंपाक करते त्यातलं द्यायचे आम्हाला. ते रात्रीचं 2 दिवस परत आमच्या घरात फ्रीज मध्ये ठेवून गरम नरम करून तेच खायचं.
म्हणजे रात्रीचं. खूप वाईट परिस्थिती झाली लॉकडाऊन मध्ये. आमच्या आई म्हणून दुपारचं जेवण वगैरे ती सगळं सगळं घेऊन मिळालं यायची, ते. गोळा करून घेऊन यायची सगळ्या अपार्टमेंट मधनं, मग आम्ही ते खायचो. असा 2 दिवस कुठला- त्याच्यावर. असा कुठला कटू अनुभव सांगू शकशील तू त्यावेळेस असं घडलेलं या 4 वर्षात किंवा 4 वर्षाआधी की जो तुझ्या मनात निघत नाही पण त्या आठवला तर असा काटा येतो आम्हाला? तसं तर आमचे जे आजोबा वारले ना तोच, अच्छा बाकी नाही काय. अच्छा म्हणजे लॉकडाऊन लागून 15 दिवस झालते आणि 10 एप्रिलला वडील वारले. अच्छा बरं. तुम्ही महिलांना काय सांगाल? तुम्ही जे काम करताय, तुम्ही अशा ज्या महिला आहेत त्या बसूनच काही 25% महिला आहेत त्या घरात बसून विचार करतात किंवा मी काय करू, मी बाहेर कशी जाऊ, मी काम कशी करू, ज्या नाही. बऱ्याच महिला आहेत जे विचार करतात तर त्यांना तुम्ही काय सांगाल? तुम्ही बाहेर पडले नाही किंवा तुम्हाला जे करायचंय त्याच्यात जर तुम्ही ठामपणे नसाल तर तुम्ही काहीच करू शकत नाही. आज मी रिक्षावर ठाम आहे, ड्रायव्हिंगवर मी ठाम होते. तुम्ही याच्यावर ठरवलं का की याच्यावर आपली मोठी 4 चाकी घ्यायची आणि ट्रॅव्हल्स उघडायचं असं काही आहे? हो, मी ठरवलंय की आता रिक्षाचं झालं की 1-2 वर्षांनी माझ्याकडं पैसे तेवढे झाले की मी 4 व्हीलर घेणार आणि काय? ट्रॅव्हलला लावणार. अच्छा, तू काय ठरवलंस काहीसाठी की काय म्हणजे तिला काही करून दाखवायचं किंवा असं काही? मला लॅब टेक्निशियन व्हायचंय नाही का, एक प्रोफेशनली आणि एक चांगली मुलगी म्हणून तिला दाखवून द्यायचंय, बाकी नाही काय. चांगली लॅब काढायची आपली. मग पण तुझं काहीतरी स्वप्न असेल नाही करता की हे तर तू ठीक आहे, तो प्रत्येक जण करतो, हा हा अजून एक काहीतरी वेगळं काही डोक्यात असेल आईसाठी, असं- पण आईचा एवढा सगळा मागचा त्रास बघून आता हो. काहीतरी तू काही प्रयत्न करत असशील ना की नाही मला हे जमलं तर हे पण मी करीन, असे कुठेतरी मनाच्या कोपऱ्यात असतं. आता हे तर हा. कोणी सांगतं का मला हे व्हायचंय, मला ते व्हायचंय, मला हे करून दाखवायचं, हे तर अच्छा. नॉर्मल. असं काही डोक्यात असेल ना की नाही मला हे आईला करून दाखवायचंय, हे तुझ्या मनातल्या कोपऱ्यात कुठेतरी गोष्ट असेल ती. हा. एकदा आम्ही आहे ना असं टीव्ही बघत होतो, तर तेव्हा काय झालं, माझी मम्मी म्हणली मला जे कॅन्सर मुक्त असतात ना, म्हणजे ज्यांना हे झालेलं त्यांच्यासाठी मला एक आश्रम काढायचा आहे. तर तेव्हाच मी मनात ठरवलेलं की जेव्हा माझ्याकडं म्हणजे जास्त पैसा येईल किंवा काय मी सक्सेसफुल असेल तेव्हा छोटा का नाही ना तसं एक सेंटर उभा करायचं की मम्मीला ती तिथं राहू शकते, त्या लोकांसोबत टाइम स्पेंड करू शकेल, असं हे माझी खूप इच्छा आहे. जेव्हा मी मोठी होईल, पैसे येईल तेव्हा, हीच माझी इच्छा आहे. काय बोलायचं? 10 वर्ष करत होते मी. आधी पहिले मालक करत होते, इकडं बघ. काय? मालकानंतर मी करायला लागले अच्छा 10 वर्ष. हा. आता काय सगळे लोक मी लाजायचे, असं वाटायचं कसं करावं काय, फटाफट करत होते. बरं बरं. आणि मग हिचा काय अनुभव तुमच्या नात्यात? ही लहान होती तर हा, मग हिला खूप सांभाळ- तर द्यायची मला हो. हा मग हिला बागेत नाही, हे कर ते कर, हिला कशी तर मोठी केली हा. आणि आता माझ्याशी भांडती बघा रोज. बरोबर. आणि काय तुला आहे का दाखव? रोज भांडत करते. मी हॉस्टेलला होते तेव्हा, तर काय झालं, हिचा पाय अडकून का काय त्याचा ऍक्सिडेंट झाला अचानक. हे सगळं असं सुजलेलं वगैरे नाही, कारण मला तिला भेटताही येत नव्हतं हॉस्टेलला, असं म्हणून आम्हाला सोडत नव्हते बाहेर. तर मग तेव्हाच असं सारखे असे हृदयात ठेवायचं की कधी भेटन आईला एवढं लागलंय किंवा असं नाही का, कधी नाही, मी भेटन, पडले होते. ती कशी आहे, बरी आहे असं का इथं नाही, लागलं होतं. असं की तिचं काय चाललंय आता, असं अच्छा. तेच खूप हृदयात कशी टोचत भेटली होतं म्हणजे? कशी सारखं. भेटली मग तुला नंतर म्हणजे? मी तिच्या मम्मीने सुट्ट्यांना आले सांगितलं लवकर, ना. शनिवार रविवारची आम्हाला सुट्टी भेटली की नाही का आता जाऊ शकतात तुम्ही. मग आले, मी तिला भेटले, तिला मिठी मारली की तू बरी आहेस का, व्यवस्थित आहेस का. इथं तिला डाग पण आहे अजून की नाही का लागलेलं डाग लागलेला. आहे. खूप असं हृदयात वाटायचं की हा, हा. भेटले, आता बरं वाटते, आता काय टेन्शन आता काय टेन्शन. पहाटे 4 वाजता जाते मी, ती 7 पत्र येते. हा, ती भांगार बिंगार गोळा करून. लवकर का जाती, कारण इतकं त्यात आहे ना, 4 व्हीलरवाला माणूस 2 व्हीलर इतके चांगले चांगले भंगार गोळा करतात ना, म्हणून ती पहाटे 4ला जाते. तिला मालच भेटत नाही, पहाटे कोण नसतं म्हणून ती माल गोळा करून घेऊन येऊ शकते. नाही तर थोडा उशीर झाला ना तिला काही नाही भेटत. 4 व्हीलर मोठी, त्याच्यात माणूस भंगार गोळा करून घेऊन जाते, माहितीये का. कॉम्पिटिशन खूप वाढलंय भंगाराच्या व्यवसायामध्ये, काय खरं नाही. कशी फोटो भरायची सांगा. कधी कधी 5ला गेले ना काहीच भेटत नाही, पोतच घेऊन रिकामी होती, खूप लांब चालत जाते. लांब पायनं पाय परवडत दुखतात. नाही मग ना. ह्यांच्या मी टवका आमच्याच पहाटे 5 वाजता चिडचिड कालच आमची भांडणं झाली पहाटे स्वतः झोपत नाही ना, आम्हालाही झोपून देत नाही. मग रिक्षावर माझं असं होतं, ट्रेन मग नाही झोप झाली की. तर आज आपण भेटलो शारदा सावंत यांना, ज्या रिक्षा चालवतात. आधी भांडीधुणी करायची, मग नर्सिंग केलं आणि मग आज रिक्षा चालवतात. माझं नेत्यांना तो सोडा, त्यांना काही बोलून उपयोग नाही, डिंब आहेत ते, पण अशा काही संस्था आहेत ज्या
प्रत्येक महिन्याला कोणाला ना कोणाला पुरस्कार देत असतात. आणि अशा व्यक्तींना पुरस्कार देत असतात ना की ज्यांनी आयुष्यात फक्त AC मध्ये बसून काम केलं. तर लोकांना ते वाईट वाटतं. लोक म्हणतात कशाला बोलायचं, आपला काय संबंध, पैसे त्यांचे, पुरस्कार त्यांचा, आपल्याला काय करायचं. पण तुम्ही, माझं म्हणणं असं आहे की अशा लोकांना पुरस्कार द्या जे त्याचे हकदार आहेत. कोणालाही उचललं, पुरस्कार दिला, आपल्या कार्यक्रमासाठी कार्यक्रम केला, त्याला काही अर्थ नाही असं मला वाटतं. आजचा हा भाग जो आहे अनपब्लिश्ड डायरीज विथ राहुल लोहोकरचा आपण इथं संपवतोय. तर माझी ही परत विनंती राहील की शारदा सावंत ह्या रिक्षा चालवतात आणि त्यांची मुलगी आहे, आजी ज्या आहेत त्या भंगार उचलतात, पण त्यांना अभिमान आहे त्या कामाचा. आणि त्यांनी सांगितलं काय काय परिस्थितीतनं त्या वर आले. तर ह्यांना तुम्ही जिथेही भेटाल, शारदा सावंतांना, तुम्हाला जर काही मदत करता आली, कुठल्याही प्रकारची, पैशाची नाही, कुठल्याही प्रकारची मदत करता आली तर नक्की करा. परत एकदा नीट बघा, शारदा सावंत या रिक्षावाल्या आहेत, कुठे ना कुठे तुम्हाला नक्की भेटतील. यांच्याशी तुम्ही पण गप्पा मारा, 2 शब्द तुमचे, 2 शब्द यांचे चांगले. माणसाला बराच आधार मिळतो. असं म्हणतात आजकाल घरातल्या लोकांचा आधार नाही मिळत, पण बाहेरच्या लोकांचा नक्की मिळतो. असं आजचं जग आहे. आजचा भाग इथेच संपवतो. पुढच्या भागात भेटूया अनपब्लिश्ड डायरीज विथ राहुल लोहोकरमध्ये. नमस्कार.